हरिओम. आज सोमवार 16 डिसेंबर 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. नाम हेच परमेश्वराची भेट करून देईल. गंगेचा किंवा इतर कोणत्याही नद्यांचा उगम जर आपण बघितला तर एक एक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेलं आपल्याला दिसेल. पूर्व पुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असतो. पुढे त्या स्वच्छ झऱ्याचं नदीत रूपांतर होतं. अनेक ठिकाणाहून वाहत आल्याने तिचं पाणीही काहीसं गढूळ बनतं. तसंच आपलं जीवनही व्यवहारातल्या बऱ्या वाईट गोष्टींच्या सान्निध्यामुळे पुढे गढूळ बनतं. परंतु ज्याप्रमाणे पाण्याला तुरटी लावली की पाणी स्वच्छ होऊन सर्व गाळ खाली तळाशी राहतो, अगदी त्याचप्रमाणे कोणतंही काम करताना नाम घेतलं तर त्या कर्माचे गुणदोष तळाशी बसून वा निर्मळ जीवनाचा प्रत्यय येतो आपल्याला. कोणीही दाढीवाला साधू येऊन सांगू लागला की परमार्थ असा आहे तसा आहे, तुम्ही खुशाल छातीवर हात ठेवून सांगा की नामाशिवाय परमार्थच नाही. कर्म करताना नाम घेऊन समाधानात राहणं हाच खरा परमार्थ. भगवंताचं प्रेम यायला, त्याच्याबद्दल आपलेपणा वाटायला नावासारखं साधन नाही. आपलेपणाचं प्रेम किती असं पहा. एक मुलगा आईजवळ राहत होता. पुढे त्याचं लग्न झालं, बायको आली. बायको आपली तिच्याबद्दल प्रेम त्याला उत्पन्न झालं. पुढे ती जरा कृश झाली. त्याला वाटलं ही शहाणी आहे, बोलत नाही, परंतु हिला आपल्या आईचं जाच असला पाहिजे, आणि म्हणून तो वेगळा झाला. आपलं म्हणण्याने केवढं प्रेम उत्पन्न होतं पहा. तेव्हा परमेश्वर आपलासा होण्यासाठी नामाच्या योगाने त्याच्यापाशी आपलेपणा निर्माण केला पाहिजे. रामाचं प्रेम हे त्याच्या नामाच्या संगतीने येऊ शकेल. नुसतं पुस्तक वाचून परमार्थ सांगणारे भेटतील, पण आचरणात आणून सांगणारे एखादाच विरळच. किती किती म्हणून प्रपंच केला तरी अपुराच राहतो, अपुराच पडतो. एखादा म्हातारा माणूस आपण पाहिला तर त्याचा संसार खरं पाहू जातं, सर्व झालेलं असतं, मुलं बाळं असतात, सर्व तऱ्हेने तो सुखी असतो. परंतु मरण समय म्हणतो नातवाची मुंज पाहिजे असे तर बरं झालं असतं. म्हणून वासनेत कसा गुंतलेला असतो ते यावरून आपल्याला लक्षात येईल. संसार किती केला ना तरी तो पुरा होऊ शकत नाही, तो अपूर्णच राहतो. मनुष्याच्या जीवनाची तळमळ परमेश्वर प्राप्तीशिवाय शमूच शकत नाही. त्याच्या जीवाला समाधान एका परमेश्वर भेटीतच मिळू शकतं. आणि मग याकरता आयुष्याच्या सुरुवातीपासूनच नामाची कास धरायची, आणि हेच नाम मृत्यू समयी तुम्हाला परमेश्वराशी थेट करवून देईल याची खात्री आपण बाळगा. अत्यंत गुह्यातले गुह्य जे आहे ते मी तुम्हाला सांगतो. नामाचं प्रेम हेच ते गुह्य. आपण मागितलेले भगवंत पुरवू लागला तर त्याला आपल्यासाठी 24 तास राबावे लागेल, आणि इतकं करून आपलं अपुरंच राहील. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.